गजर उठे गगन सारा, समुद्र छोड़े अपना किनारा। गजर उठे गगन सारा, समुद्र छोड़े अपना किनारा। हिल जाए जहां सारा, जब गूंजे जय भीम का नारा, जब गूंजे जय भीम का नारा। सर्वप्रथम आंबेडकर घराण्याला माझा क्रांतिकारी जय भीम व येथे उपस्थित असलेले माझे बांधव व भगिनींनाही माझा क्रांतिकारी जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अरे मी पाहिजे तेवढा पैसा साठवू शकलो असतो। काय म्हणतात? अरे मी पाहिजे तेवढा पैसा साठवू शकलो असतो। अरे त्या स्वप्न सुंदरीला मी माझ्या इशाऱ्यावर नाचवू शकलो असतो। हिरे मोती माणिक्या बिछाण्यावर मी लोळू शकलो असतो, पण माझ्या समाजाला मी वाचवू शकलो नसतो। माझ्या समाजाला मी वाचवू शकलो नसतो। आज आपण एका ऐतिहासिक वळणावर उभे आहोत। एससी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी मोर्चा हे अनुसूचित जाती प्रवर्गाचे अंतर्गत वर्गीकरण किंवा उपवर्गीकरण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा सरकारच्या प्रस्तावित विरोधात केलेले एक तीव्र आंदोलन आहे। या आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे एससी प्रवर्गातील सर्व जाती एकसंध ठेवणे आणि आरक्षणातील संभाव्य फूट रोखणे हे आहे। हा उपवर्गीकरणाचा मोर्चा अजिबात मातंग समाजाच्या विरोधात नाही। ऐका, हा उपवर्गीकरणाचा मोर्चा अजिबात मातंग समाजाच्या विरोधात नाही, पण त्या मातंग समाजाच्या नेत्यांनी आरक्षणाची दलाली घेऊन बौद्ध समाजाला टार्गेट केलंय। त्याबद्दल हा मोर्चा आहे, त्याबद्दल हा मोर्चा आहे। वर्गीकरणाचा हा अहवाल रद्द झालाच पाहिजे, रद्द झालाच पाहिजे, कारण तो अनुसूचित जातींवर गदा आणणार आहे। त्यामुळे तो रद्द झालाच पाहिजे, रद्द झालाच पाहिजे। कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, कदम ऐसा चलो कि निशान बन जाए। अरे काम ऐसा करो कि पहचान बन जाए, पहचान बन जाए। यह जिंदगी तो सभी लोग जी लेते हैं बेटो, यह जिंदगी तो सभी लोग जी लेते हैं, मगर जिंदगी जियो तो ऐसी कि सबके लिए एक मिसाल बन जाए। आपल्याला संविधानाने आरक्षणाचा हक्क दिला आहे, पण आज सरकारी नोकऱ्या संपत चाललेल्या असल्यामुळे आरक्षणाची 100% अंमलबजावणी करायची असेल तर आरक्षण खाजगी क्षेत्राकडे लागू करण्याची गरज आपल्याला आहे। अशा वेळी मी एक विद्यार्थी म्हणून सांगते की आम्ही फक्त सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणावर समाधान मानणार नाही, तर आम्हाला खाजगी क्षेत्रामध्ये पण आरक्षण लागू पाहिजे, आरक्षण लागू पाहिजे। वादळांना रोखण्याची ताकद आता कोणामध्येच नाही, वादळांना रोखण्याची ताकद आता कोणामध्येच नाही, आणि आमच्या हक्काचं आरक्षण खाण्याची कुणाच्या बापात बी हिंमत नाही, कुणाच्या बापात बी हिंमत नाही। वादळांना रोखण्याची ताकद आता कोणामध्येच नाही, आणि वादळांना रोखण्याची ताकद आता कुणामध्येच नाही, आणि आमचं आरक्षण खाण्याची ताकद कुणाच्या बापात बी नाही, कुणाच्या बापात बी नाही। आणि मी जाता जाता एवढेच सांगते की ना राम ने कुछ किया है, ना कृष्ण ने कुछ किया है, ना राम ने कुछ किया है, अरे ना कृष्ण ने कुछ किया है, हमको सब कुछ दिया है तो बाबा साहब आपके संविधान